अमरावती जिल्ह्यातील एका 10 वर्षीय बालिकेला गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून अन्नपचनाचा त्रास व्हायचा, सारख्या मळमळ आणि उलट्या व्हायच्या। अखेर पालकांनी मुलीला अमरावती येथील रुग्णालयात नेलं। अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील या 10 वर्षीय मुलीला गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून पोटात जळजळ होणे व सतत उलट्यांचा त्रास होत होता। आई वडिलांनी अनेक डॉक्टरांकडे नेले, सोनोग्राफी, एक्स-रे सर्व तपासण्या केल्या। काही डॉक्टरांनी ऍसिडिटी असल्याचे उपचार करून सोडून दिले, मात्र या मुलीचा त्रास कमी होत नसल्याने अखेर तिच्या पालकांनी अमरावती येथील बालरोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर उषा गजभिये यांच्याकडे या मुलीला उपचारासाठी आणले। डॉक्टरांनी या मुलीशी संवाद साधून चौकशी केली असता सदर मुलीने केस खाल्ले असावे असा संशय डॉक्टर उषा गजभिये यांना आला। डॉक्टरांनी इतर सर्व तपासण्या करून लगेच तिच्या पोटावर शस्त्रक्रिया केली। यावेळी या बालिकेच्या पोटातून केसांचा गोळा काढण्यात आला। या बालिकेला गेल्या 3 ते 4 वर्षांपासून केस खाण्याचे व्यसन जडले होते आणि त्यातूनच ती घरी कुणाचे लक्ष नसताना संधी मिळेल तेव्हा केस खायची। आई वडिलांनी तिला याबाबत अनेकदा हटकले सुद्धा, मात्र तिचे केस खाणे सुरूच होते आणि यातूनच तिच्या पोटात केसांचा गोळा तयार झाला। आता या बालिकेची प्रकृती ठणठणीत आहे। केस खाणे, धागे खाणे, नख खाणे हे मानसिक आजाराचे लक्षण असू शकते। वेळीच पालकांनी आपल्या मुलाकडे लक्ष देऊन त्यावर वेळीच उपचार करावा, त्यांना मानसोपचार तज्ञांकडे घेऊन जावं असं आवाहन डॉक्टर गजभिये यांनी केलं आहे।